महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। घरकुल लाभार्थ्याकडून पैशाची मागणी, गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात सरपंचाचे भीक मागो आंदोलन। घरकुलच्या हप्त्यासाठी गटविकास अधिकाऱ्याची अडवणूक, थकीत हप्ते जमा करण्यासाठी लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी, गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात सरपंचाचे भीक मागो आंदोलन। ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प। घरकुल लाभार्थ्यांना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप करत परतूर तालुक्यातील दैठणा खुर्दचे सरपंच सुनील तायडे यांनी थेट पंचायत समितीच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे। लाभार्थ्याच्या हक्काच्या पैशासाठी 30 जानेवारीपासून आपण 10 दिवसांच्या रजेवर जात असून या काळात भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। तायडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार उपसरपंचाकडे सोपवून रजेचा अर्ज सादर केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दैठणा खुर्दसह संपूर्ण तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना प्रशासकीय पातळीवर अडवणूक करून त्रास दिला जात असल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे। वारंवार विनंती करूनही लाभार्थ्यांचे थकीत पैसे मिळत नसल्याने सरपंच सुनील तायडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। गटविकास अधिकारी हे जाणीवपूर्वक या कामात दिरंगाई करत असून गरिबांची घरकुले रखडल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे। या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तायडे यांनी अनोखे आंदोलन पुकारले आहे। त्यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की 30 जानेवारी 2026 पासून ते 10 दिवसाच्या रजेवर जात असून या काळात ते रस्त्यावर उतरून लाभार्थ्यांसाठी भीक मागो आंदोलन करतील। ग्रामपंचायतीचे कामकाज थांबवू असे आवाहन आंदोलक सरपंच यांनी केले आहे। दैठणा खुर्द येथील घरकुल लाभार्थी आहेत, यांचे बांधकाम बेसिमिट होऊन जवळपास 6 महिने झाले तरी मी त्यांचे पैसे अजून पडलेले नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी भीक मागो आंदोलन करीत आहे। यांनी तरी कमीत कमी प्रशासन लाजून गरीब लाभार्थ्यांचे पैसे टाकले। आज माझ्याकडे 530 रुपये जमा झाले आहेत, 530 रुपये त्यांना मोजून देतो। 100 200 300 400 450 10 20 30 40 50 असे झाले ते असे झाले का 40 50 550 उमेशजी बोला 550 560 हे 563 आज मी 2:30 वाजल्याच्या नंतर माझं काम करून भीक मागून 563 आणि पुन्हा 10 रुपयाचं आम्हाला पुन्हा भीक भेटले नाही, 573 रुपये। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी शाकीर खान, परतूर, जालना।